नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. MET CETचं हे लेक्चर सिरीज सुरू आहे. याच्या अगोदर एक लेक्चर झालेलं आहे आणि आपण चर्चा करत आहोत रोटेशनल डायनामिक्स वरती. लेक्चर नंबर 1 मध्ये मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले कसे तयार होतात मी तुम्हाला एक समजावून सांगितलेलं आहे. जे फॉर्म्युले आपण तयार केले होते त्याच्यावरती जे MET CET आलेले क्वेश्चन आहेत ते मी आज तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो बघा. त्याच्या अगोदर आपण थोडंसं रिकॉल करूया. आपण काल काय बघितलं होतं, कालच्या लेक्चरला काय बघितलं होतं, तर रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण ज्यावेळी सर्क्युलर मोशनचा अभ्यास करतोय, सर्क्युलर मोशन, तर सर्क्युलर मोशनचा अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये दोन टाईपचे मोशन बघायला मिळतात. नंबर 1 युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नंबर 2 नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जे स्पीड असते, स्पीड हे स्पीड कसं असते, कॉन्स्टंट असते, कॉन्स्टंट. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असत नाही. स्पीड कसं असते, स्पीड व्हेरिएबल असते. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं बघा, हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये सर्कम्फरन्स वरती फिरत असेल, या ठिकाणी 5 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल तर या ठिकाणी सुद्धा 5 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल. या ठिकाणी सुद्धा 5 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल. या ठिकाणी सुद्धा 5 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल. बरोबर. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी चेंज होते. या ठिकाणी समजा 5 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी असेल तर या ठिकाणी असेल 7 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी. या ठिकाणी असेल 8 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी. या ठिकाणी असेल 10 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी. हे मी तुम्हाला सर्क्युलर मोशनचा दोन टाईप जे असतात ते मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, एक ठराविक गोष्टी बघितल्या होत्या. एक्सेलरेशन कशाला म्हणायचं, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, व्हेलॉसिटी कशाला म्हणायची, हे बघितलं होतं. पहिल्यांदा आपण काय बघूया, डिस्टन्स कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं हे बघू. समजा ए या ठिकाणी एक पार्टिकल आहे, तो बी या ठिकाणी जातो 3 मीटर, बी पासून सी कडे जातो 4 मीटर. तर टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे, तर ऍक्च्युअल पाथ जो असतो 3 मीटर प्लस 4 मीटर इज इक्वल टू 7 मीटर, हे टोटल डिस्टन्स आहे त्याचा. डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला शॉर्टेस्ट लेंथ घ्यावी लागेल, शॉर्टेस्ट लेंथ. आता शॉर्टेस्ट लेंथ जर फाइंड करायची असेल तर आपण इथं पायथागोरस वापरू शकत होतो. हायपोटेन्यूज इज इक्वल टू AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस काय करत होतो, BC स्क्वेअर. AB किती आहे, इथं बी आपण लिहायला पाहिजे ना, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजे 9 अधिक 16 बरोबर किती आलं, 25. AC बरोबर किती येणार, 5. इथं किती येणार आहे, 5 येणार आहे, 5 मीटर. तर डिस्प्लेसमेंट किती असतं, शॉर्टेस्ट जे डिस्टन्स असतं 5 मीटर डिस्टन्स आलेलं आहे, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण व्हेलॉसिटी बघितली होती. व्हेलॉसिटी कशाला म्हणतो, मी पुन्हा रिकॉल करून देते. व्हेलॉसिटी कशाला म्हणतो, V इज इक्वल टू DS डिवाइडेड बाय DT किंवा व्हेलॉसिटी इज इक्वल टू DR डिवाइडेड बाय DT आपण असं सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण एक्सेलरेशन बघितलं होतं. एक्सेलरेशन कशाला म्हणायचं ते बघितलं होतं बघा. एक्सेलरेशन जे आहे, एक्सेलरेशन ते आपण बघितलं होतं. एक्सेलरेशन लिनियर एक्सेलरेशन आपण ए ने डिनोट करतो. हे कसं असतं, एक तर तुम्हाला निगेटिव्ह भेटेल किंवा एक तर निगेटिव्ह भेटेल किंवा एक तर तुम्हाला पॉझिटिव्ह भेटू शकतं. निगेटिव्ह कधी असतं, तर निगेटिव्ह कसं असतं, निगेटिव्ह कधी असतं तर स्पीड जे असतं, स्पीड, हे स्पीड जर डिक्रीज होत गेलं तर तुम्हाला एक्सेलरेशन निगेटिव्ह भेटेल. पॉझिटिव्ह कशी असेल, कधी असेल, म्हणजे स्पीड आहे, स्पीड ते इन्क्रीज होत गेलं, इन्क्रीज, तर तुम्हाला पॉझिटिव्ह एक्सेलरेशन भेटेल. निगेटिव्हला एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं, जो फॅन आहे, फॅन जर फॅन तुम्ही ऑफ केला, तर तो हळूहळू 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 काही बंद होईल. आणि ह्या ठिकाणी जर फॅन ऑन केला, तुम्ही या ठिकाणी फॅन ऑन केला, काय होईल, त्याची स्पीड हळूहळू हळूहळू वाढत जाईल, स्पीड वाढत जाईल. बरोबर आहे. हे आपण बघितलं होतं. हे जे निगेटिव्ह एक्सेलरेशन आहे, हे निगेटिव्ह एक्सेलरेशन आपण रिटार्डेशन किंवा डिक्लिनेशन सुद्धा म्हणतो. हे जे निगेटिव्ह एक्सेलरेशन आहे त्याला काय म्हणतो आपण, रिटार्डेशन किंवा डिक्लिनेशन सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी हे दोन शब्द येतील त्यावर समजा निगेटिव्ह एक्सेलरेशन आहे. या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं ते बघितलं होतं आपण. अँग्युलर
अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे थिटाने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला असतो आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. डायग्राम काढून दिली होती. यालाच आपण जर चेंज होत असेल डेल थिटा चेंजच्या स्वरूपात लिहायचं असेल तर डेल थिटा इज इक्वल टू डेल एस डिवायडेड बाय आर. हे तुम्हाला मी काल ऑलरेडी समजावून दिलेलं आहे. हेच आपण असं पण लिहू शकतो बघा, एस डिवायडेड बाय आर. हे तुम्हाला मी काल समजावून दिलेलं आहे. कालचं लेक्चर जर बघितलं नसेल तर कालचे लेक्चर बघून घ्या. आणि आता तुम्हाला दुसऱ्या लेक्चर मध्ये जे मी एमएससीला आलेले जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करून देताना अडचणी येईल. कुठं अडचण येऊ नये म्हणून मी हे रिकॉल करून देत आहे. बरोबर आहे. एक पुन्हा रिलेशन दिलं होतं मी तुम्हाला, लिनियर आणि अँग्युलर मध्ये बघा. लिनियर मध्ये व्हेलॉसिटीला व्ही म्हणतो, अँग्युलर मध्ये व्हेलॉसिटीला ओमेगा म्हणतो. लिनियर मध्ये डिस्प्लेसमेंटला एस म्हणतो, अँग्युलर मध्ये डिस्प्लेसमेंटला थिटा म्हणतो. लिनियर मध्ये ऍक्सलरेशनला स्मॉल ए म्हणतो, अँग्युलर मध्ये ऍक्सलरेशन अल्फा म्हणतो. बरोबर आहे. याचं जर रिलेशन तुम्हाला डायरेक्ट लिहायचं असेल तर बरोबर चिन्ह द्या, इज इक्वल टू आर आणि आर न मल्टिप्लाय करा. तुम्हाला डायरेक्ट रिलेशन भेटेल. लिनियर आणि अँग्युलरचं जे काही रिलेशन असतं ते तुम्हाला डायरेक्ट रिलेशन भेटेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण आणखी एक गोष्ट बघितली होती. जर व्हेलॉसिटी जी आहे व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू 0 असते. आणि जर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू व्हेरिएबल असेल तर ऍक्सलरेशन जे आहे ते 0 असत नाही. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल तर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू 0 असते. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू व्हेरिएबल असेल तर ऍक्सलरेशनची व्हॅल्यू व्हेरिएबल असत नाही. दुसरी गोष्ट बघा, जे ऍक्सलरेशन आहे, आपण ज्यावेळी व्हेलॉसिटी काढत होतो त्यावेळी काय करत होतो, डीएस डिवायडेड बाय डीटी करत होतो. त्यावेळी अँग्युलर मध्ये व्हेलॉसिटी तुम्हाला काढायची असेल, एखादा पार्टिकल अँग्युलर मध्ये फिरत असेल आणि त्याची व्हेलॉसिटी काढायची असेल तर ओमेगा इज इक्वल टू डी फाय बाय डीटी तुम्हाला लिहावं लागेल. तुम्हाला ऍक्सलरेशन काढायचं असेल लिनियर पार्टिकलचं तर काय करत होतो आपण, डेल व्ही बाय डेल टी करत होतो, चेंज इन व्हेलॉसिटी. अँग्युलर मध्ये ऍक्सलरेशन काढायचं असेल तर काय करत होतो, डेल ओमेगा बाय डेल टी करत होतो. बरोबर आहे. आता हे डेल ओमेगा बाय डेल टी आहे, हेच तुम्ही असं पण लिहू शकता, ओमेगा अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. हे असं पण लिहू शकता. बरोबर आहे. मी तुम्हाला काल सगळ्या गोष्टी या समजावून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला मी टाइम पिरियड फाइंड करून दाखवलं होतं. टाइम पिरियड जो आहे, टाइम पिरियड ह्याचा एक फॉर्म्युला दिला होता. फॉर्म्युला काय दिला होता मी तुम्हाला, समजा एखादा पार्टिकल आहे तो काही वेलॉसिटीने मूव्ह होते, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होते. त्यावेळेस याचा सर्कम्फरन्स काय असेल, सर्कम्फरन्स काय असेल, 2 पाय आर असेल. बरोबर आहे. जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर तुम्ही व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय करत होता, डिस्टन्स आपण टाइम करत होता. डिस्टन्स किती आहे, 2 पाय आर डिवायडेड बाय टी आहे. जर टाइम काढायचा असेल तर 2 पाय आर डिवायडेड बाय तुम्हाला काय करायला लागेल, व्हेलॉसिटी करावं लागेल. तुम्हाला व्हेलॉसिटीचं मी रिलेशन सांगितलं होतं, आर ओमेगा आहे. ही तर व्हॅल्यू जर पुट केली तुम्ही, टी इज इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय आर ओमेगा, तर आर कॅन्सल होईल, इज इक्वल टू काय येणार आहे, 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. हे टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण फाइंड केलेला आहे. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला तुम्ही फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात कसा लिहिता हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्मॉल एन इज इक्वल टू 1/t असतं. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतो, 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय टी. हाच मी फॉर्म्युला असा लिहू शकतो बघा, 2 पाय इंटू 1/t. 1/t ची व्हॅल्यू काय आहे, स्मॉल एन आहे, 2 पाय एन. हे असा हा फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात फॉर्म्युला लिहू शकतो. हाच फॉर्म्युला मी पुन्हा तुम्हाला दुसऱ्या टाईपने लिहून दाखवला होता. लिहून दाखवला होता. तुम्हाला एक अल्फाचा फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा इज इक्वल टू काय असतो, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी असते. बरोबर आहे. ओमेगा बरोबर काय असतंय, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय टी. बरोबर आहे. हा मी फॉर्म्युला आणखी एक फॉर्म्युला तयार करतो बघा, अल्फा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय T2 मायनस 2 पाय डिवायडेड बाय T1 डिवायडेड बाय T. 2 पाय मी कॉमन काढलं, 2 पाय इन ब्रॅकेट मध्ये 1/T2 मायनस 1/T1 डिवायडेड बाय T. अशा स्वरूपात सुद्धा आपण फॉर्म्युला बघितला होता, हा फॉर्म्युला. बरोबर आहे.
अशा स्वरूपात सुद्धा आपण हा फॉर्म्युला बघितला होता. त्याच्यानंतर आणखी एक आपण फॉर्म्युला स्टडी केला होता. हाच ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे, ओमेगा इज इक्वल टू हा अल्फाचा जो फॉर्म्युला आहे, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. त्या ठिकाणी मी ओमेगाची व्हॅल्यू पुट करू शकतो. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपातली त्यावेळी पुट करू शकतो. बघा ह्या ठिकाणी मी पुट करत असताना 2 पाय एन 2 मायनस 2 पाय एन 1 डिवायडेड बाय काय करू शकतो, टी इज इक्वल टू 2 पाय मी कॉमन काढलं, एन 2 मायनस एन 1 डिवायडेड बाय टी. हा तुमचा ओमेगाचा फॉर्म्युला, हा तुमचा अल्फाचा जो फॉर्म्युला आहे, हा अल्फाचा फॉर्म्युला तुम्हाला मिळालेला आहे. अशा पद्धतीने मी सगळे फॉर्म्युला तुम्हाला काल दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, आज आपल्याला एक 2-3 गोष्टी बघायच्या आहेत. 2-3 गोष्टी तुम्हाला माहित असतील तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. एखादा पार्टिकल ज्यावेळी सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, समजा हा एक पार्टिकल आहे, हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे व्हेलॉसिटीनं. त्यावेळी लक्षात ठेवा, त्यावेळी सेंटरच्या दिशेला त्याचं काय असतंय, रॅडियल ऍक्सलरेशन असतंय किंवा सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन सुद्धा म्हणतो. आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला असतं. कधी कधी जर स्पीड वाढत असेल तर, आणि स्पीड कमी होत असेल तर कुठं असणार आहे, अपोजिट साईडला. मग त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं, जे रॅडियल ऍक्सलरेशन आहे किंवा सेंट्रिपिटल जे ऍक्सलरेशन आहे ते काय असतं, व्ही स्क्वेअर बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर किंवा आर ओमेगा हे एवढं असतं. ते पाठच करून ठेवायचं, लक्षात आलं. आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन जे आहे ते काय असतं, अल्फा इंटू ओमेगा असतं. ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ते मी तुम्हाला पुढच्या केसमध्ये समजावून देतो कशा पद्धतीने असतं ते. बघा एखादा पार्टिकल, आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर आपण बघायला गेलो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर बघायला गेलो तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर बघायला गेलो तर त्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट असत नाही. समजा एखादा पार्टिकल फिरतोय अँटी क्लॉकवाईज, फिरतोय अँटी क्लॉकवाईज, तर त्याची ओमेगाची जी डायरेक्शन आहे ती बघा, ओमेगाची डायरेक्शन कशी काढायची, ज्या ठिकाणी असा पार्टिकल फिरतो आणि अंगठा ज्या दिशेला असतो त्याला त्या ठिकाणी ओमेगाची डायरेक्शन असते. अँटी क्लॉकवाईज पार्टिकल फिरतोय आणि या ठिकाणी मी म्हणलो हा पार्टिकल आहे, त्यावेळी बॉडीचं जे स्पीड आहे या पार्टिकल मध्ये, बॉडीचं जे स्पीड आहे, बॉडी स्पीड काय होते याच्यामध्ये, अप असते, म्हणजे स्पीड वाढते. त्यावेळी ओमेगाची डायरेक्शन आपल्याला माहित आहे वरच्या दिशेला असेल. त्याच वेळी जे अल्फा आहे तो सुद्धा, त्याची डायरेक्शन सुद्धा वरच्या दिशेला असेल. स्पीड वाढलं तर, समजा स्पीड कमी झालं, तोच पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरतोय, ओमेगाची डायरेक्शन वरच्या डायरेक्शनलाच असणार आहे. स्पीड कमी झालं बघा, बॉडी स्पीड डाऊन झालं, तर जो अल्फाची डायरेक्शन आहे ती खालच्या डायरेक्शनला असेल. अल्फा कसं असेल, खालच्या डायरेक्शनला असेल. हे तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजे. दुसरी गोष्ट, टँजेन्शियल जे ऍक्सलरेशन आहे, आता बघा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असत नाही. अँटी क्लॉकवाईज पार्टिकल फिरत असताना त्याची आपल्याला ओमेगाची डायरेक्शन कशी काढतो, जे हाताची बोटे असतात तो पार्टिकल फिरण्याची डायरेक्शन असते आणि अंगठा जो असतो तो ओमेगाची डायरेक्शन दाखवतो. बघा त्यावेळी बॉडी स्पीडअप मध्ये असेल त्यावेळी ऍक्सलरेशन आणि ओमेगाची डायरेक्शन एक असेल. बॉडी स्पीड डाऊन मध्ये असेल तेव्हा ऍक्सलरेशन आणि ओमेगाची डायरेक्शन अपोजिट असेल. दुसरी गोष्ट, टँजेन्शियल ऍक्सलरेशन, टँजेन्शियल जे ऍक्सलरेशन आहे त्याला 80 ने डिनोट करतो. बघा समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, बरोबर आहे. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, बॉडी स्पीडअप मध्ये असेल तर टँजेन्शियल जे ऍक्सलरेशन असतं ते व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला असतं. बघा वरतीच असेल. समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय आणि बॉडी स्पीड डाऊन मध्ये असेल
स्पीड डाऊन मध्ये असेल तर टँजेन्शियल एक्सलरेशन आहे ते खालच्या डायरेक्शनला असते बघा. या दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता ह्याच्यानंतर आपण MSc ला जे आलेले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन बघूया. हे जे बेसिक मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये आज जे रिकॉल केलेलं आहे त्याच्यावरती बेसिक क्वेश्चन कशा पद्धतीने येतात ते मी तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर स्क्रीनला क्वेश्चन दिसतोय बघा MSc ला आलेला. MSc ला 2023 ला एक क्वेश्चन आलेला आहे बघा, तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसते. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, 2 पार्टिकल्स हॅव्हिंग मास कॅपिटल एम अँड स्मॉल एम आर मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ with radius r and small r respectively. The time period of the for both particle is same. The ratio of angular velocity the first particle to the second particle will be विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, दोन पार्टिकल आहेत बघा, दोन पार्टिकल आहेत. एक पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, त्याचं मास आहे कॅपिटल एम आणि रॅडियस आहे कॅपिटल आर, बरोबर. दुसरा पार्टिकल आहे तो पण सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, त्याचं मास आहे स्मॉल एम आणि रॅडियस आहे कॅपिटल स्मॉल आर, बरोबर आहे. त्यांचा ह्या दोघांचा जो टाइम पिरियड आहे, ह्या दोघांचा जो टाइम पिरियड आहे, ह्याचा असेल टाइम पिरियड T1, ह्याचा असेल टाइम पिरियड T2. हा कसा आहे, सेम आहे, सेम असं सांगितलेलं आहे, सेम आहे. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा जर रेशो आहे, हे जे समजा अँग्युलर व्हेलॉसिटी W1 असेल, हे जे अँग्युलर व्हेलॉसिटी W2 असेल, तर ह्याचा रेशो घ्यायला सांगितलेला आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीचा रेशो घ्यायला सांगितलेला आहे फर्स्ट पार्टिकल टू द सेकंड पार्टिकल, असा रेशो घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे असा तुम्हाला रेशो घ्यायला सांगितलेला, फर्स्ट पार्टिकल टू द सेकंड पार्टिकलचा जो काही रेशो असेल तो रेशो तुम्हाला घ्यायला सांगितलेला आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असा फिरत असेल, बरोबर आहे, तर त्याचा सर्कम्फरन्स आपण कसा फाइंड करतो, हा जो सर्कम्फरन्स आहे तो आपल्याला माहित आहे 2πr असतो ना, सर्कम्फरन्स त्याचा किती असतो, तर 2πr असतो. एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर त्याचा सर्कम्फरन्स काय असतो, 2πr असतो, बरोबर आहे. आपण फॉर्म्युला बघितला तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं. व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय टाइम आहे. आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे, तर आपण काय करतो, 2πr डिवायडेड बाय व्ही. आपल्याला व्हीचं रिलेशन माहित आहे, आर ओमेगा माहित आहे. मग ह्या ठिकाणी मी T इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय आर ओमेगा जर पुट केलं, ह्या आर ला निघून जातं, मग T इज इक्वल टू काय येतं, 2π डिवायडेड बाय ओमेगा. आणि ओमेगा जर पाहिजे असेल तर 2π डिवायडेड बाय काय येणार आहे, T येणार आहे, बरोबर आहे, बरोबर. मग ह्या ठिकाणी हा ओमेगाचा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. ओमेगा 1 इज इक्वल टू काय येणार आहे, 2π बाय T1 येईल, आणि इथे ओमेगा 2 इज इक्वल टू काय येणार आहे, 2π डिवायडेड बाय T2 येईल. आपल्याला कशाचा रेशो पाहिजे, ओमेगाचा रेशो पाहिजे, बरोबर आहे. ओमेगाचा रेशो जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला दिलेला आहे बघा, ओमेगाचा रेशो आपण आता इथून घेऊ शकतो. हे आपल्याला रेशो आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, त्यानुसार आपण ओमेगाचा रेशो काढू शकतो. ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा 2 करा. ओमेगा 1 किती आहे, 2π डिवायडेड बाय T1 डिवायडेड बाय 2π डिवायडेड बाय T2. तुम्हाला माहिती आहे T1 बरोबर T2 आहे, टाइम पिरियड सेम आहे. मग आपण हे इक्वेशन असं लिहू शकतो बघा, 2π डिवायडेड बाय T1 इंटू T1 डिवायडेड बाय 2π, कारण टाइम पिरियड सेम आहे. ह्याला हे निघून गेलं, ह्या T ला T निघून गेलं, तर रिमन्स काय राहतं, T1 ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा 2 इज इक्वल टू 1 ऍज 1 डिवायडेड बाय 1. म्हणजे ह्याचा रेशो काय आला, ओमेगा 1 ऍज ओमेगा 2 इज इक्वल टू 1 ऍज 1, हा रेशो आलेला आहे. हे आन्सर आहे का बघा, तर आन्सर नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती. प्रश्नामध्ये कोणता ऑप्शन आहे, तर 1 नंबरचा ऑप्शन आहे. हे बेसिक क्वेश्चन असतात, ह्याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही, फक्त प्रॅक्टिस तुमचं चांगल्या पद्धतीने पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, तुम्हाला स्क्रीनवरती समोर क्वेश्चन दिसतोय. क्वेश्चन मी वाचतो बघा. वेन अ क्लॉक शो अ टाइम ऑफ 4 o'clock द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ आवर हँड विथ रिस्पेक्ट टू द मिनिट हँड इज. ज्यावेळी घड्याळामध्ये 4 वाजता त्यावेळी तास काटा आणि मिनिट काठामध्ये किती अंशाचा कोन असेल, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हाला घड्याळ माहित पाहिजे, घड्याळ कसं असतं, असं गोल असतं, बरोबर आहे. या ठिकाणी 12 असतो, या ठिकाणी 6 असतात, या ठिकाणी 3 असतात, या ठिकाणी 9 असतात, बरोबर आहे. या घड्याळाचे तुम्ही डिवायडेशन केलं सा, ह्या घड्याळाचे तुम्ही असं डिवायडेशन केलं सा 2 भागामध्ये, तर या ठिकाणी 90 अंशाचा कोन असतो, बरोबर.
या ठिकाणी 1 असतं, या ठिकाणी 2 असतं. बघा 90 अंशाचा कोन असतो. जर समजा मी 3 भागामध्ये डिवायडेशन केलं, ह्या 3 भागामध्ये डिवायडेशन केलं तर एक कोन तुम्हाला 30 अंशाचा भेटेल. हा कोन 30 अंशाचा भेटेल. ट्रिक्स वापरा, ट्रिक्स वापरून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्यावेळी 4 वाजतात त्यावेळी किती कोन सुद्धा 30 अंशाचा कोन भेटेल. बरोबर आहे. मग ज्यावेळी 4 वाजतात त्यावेळी किती अंशाचा कोन तयार होते बघा, 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 बरोबर 120 अंशाचा कोन तुम्हाला डायरेक्ट काय भेटणार आहे, त्याचं उत्तर भेटणार आहे. 120 म्हणजे काय, 120 ला तुम्ही ज्यावेळी रॅडियन मध्ये करणार आहे त्यावेळी किती भेटणार आहे तुम्हाला, 2/3 भेटेल बघा, 2/3 असं तुम्हाला भेटेल. 3 संग 18, हा 2/3 असा तुम्हाला अँगल भेटेल. बरोबर आहे. हे ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. ऑप्शन नंबर किती दिलेला आहे, 4 नंबर दिलेला आहे. पण जर तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला माहित पाहिजे घड्याळामध्ये एकूण 12 तास असतात. इथं 5 असेल, इथं 7 असेल, इथं 8 असेल, इथं 9 असेल, इथं 10 असेल, इथं 11 असेल. तर 12 तासामध्ये 12 आवर्स मध्ये तो किती तास काटा किंवा मिनिट काटा किती अंशाचा कोन तयार करू शकतो, 360 डिग्री करू शकतो. म्हणजेच काय 2π करू शकतो. तर एक आवर्स मध्ये किती करेल ते जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर ते 2π आहे, त्याला डिवायडेड बाय तुम्हाला 12 न डिवाइड करावं लागेल. त्यावेळी तुम्हाला π/6 1 आवर्स मध्ये किती अंशाचा कोन करेल, π/6. बरोबर आहे. तर 4 आवर्स मध्ये किती अंशाचा कोन करेल म्हटल्यानंतर π/6 इंटू 4 करायचं, तुम्हाला 2π/3 आन्सर मिळेल. तुम्ही ट्रिक्स न पण सोडू शकता किंवा लॉजिक वापरून सुद्धा सोडवू शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन जो आहे, हा जो क्वेश्चन आहे 2023 ला विचारलेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, मी वाचतो. इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द रेशिओ ऑफ टँजेन्शियल टू रॅडियल असलरेशन, तुम्हाला रेशिओ विचारलेला आहे. टँजेन्शियल टू रॅडियल असलरेशनचा रेशिओ विचारलेला आहे आणि कंसामध्ये म्हटलेला आहे आर स्मॉल आर इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, व्ही इज इक्वल टू स्पीड ऑफ द पार्टिकल आणि अल्फा इज इक्वल टू अँग्युलर असलरेशन. तुम्हाला काय विचारलेलं आहे, रेशिओ विचारलेला आहे. कशाचा, टँजेन्शियल असलरेशन टू रॅडियल असलरेशनचा रेशिओ विचारलेला आहे. बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं टँजेन्शियल असलरेशन आणि रॅडियल असलरेशन कशाला म्हणायचं, तरी पण मी आणखी एकदा समजावून सांगतो. समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर रॅडियल असलरेशन किंवा सेंट्रिपिटल असलरेशन असतं ते आतल्या डायरेक्शनला असतं, आणि टँजेन्शियल असलरेशन असतं ते व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला पण असू शकतं किंवा अपोजिट डायरेक्शनला सुद्धा असू शकतं. बरोबर आहे. ह्याचा रेशिओ विचारलेला आहे. बरोबर. तर मला एक सांगा, प्रश्नाचं उत्तर द्या. जे रॅडियल असलरेशन आहे, रॅडियल असलरेशन आहे किंवा सेंट्रिपिटल असलरेशन आहे ते कसं काय असतं, v²/r आपण म्हणू शकतो किंवा आर ओमेगा स्क्वेअर म्हणू शकतो किंवा आर ओमेगा असं सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि जे टँजेन्शियल असलरेशन जे आहे ते आपण काय म्हणतो, अल्फा इंटू आर इंटू अल्फा असं आपण लिहू शकतो. टँजेन्शियल असलरेशनला आर इंटू अल्फा असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी कोणती व्हॅल्यू घ्यायची, मला ही व्हॅल्यू घ्यावं लागेल. मला कोणती व्हॅल्यू घ्यावं लागेल, ही व्हॅल्यू घ्यावं लागेल. का, कारण का, तर ऑप्शन मध्ये चेक करा. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पहिला ऑप्शन काय आहे, अल्फा स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही. दुसरा आहे अल्फा स्क्वेअर आर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. तिसरा आहे अल्फा आर स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. चौथा आहे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर अल्फा. म्हणजे याचा अर्थ काय, ओमेगा ओमेगा त्याच्यामध्ये येत नाही म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. म्हणजेच रॅडियल जे असलरेशन आहे ते व्ही स्क्वेअर बाय आर इक्वेशन नंबर 1, टँजेन्शियल असलरेशन आहे ते आर इंटू अल्फा आपल्याला घ्यावं लागेल. इक्वेशन नंबर 2 याचा रेशो घ्या. टँजेन्शियल असलरेशन डिवायडेड बाय रॅडियल असलरेशनचा रेशो घ्या. टँजेन्शियल असलरेशन किती आहे, आर इंटू अल्फा डिवायडेड बाय रॅडियल असलरेशन किती आहे, व्ही स्क्वेअर बाय आर. हेच मी असं लिहू शकतो, आर इंटू अल्फा इंटू आर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. म्हणजे आर स्क्वेअरला आर इंटू आर काय झालं, आर स्क्वेअर इंटू अल्फा डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय आलेला आहे, टँजेन्शियल असलरेशन डिवायडेड बाय रॅडियल असलरेशनचा रेशो काय आलेला आहे, आर स्क्वेअर अल्फा डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. ऑप्शन बघा दिसतोय का, आपण टँजेन्शियल असलरेशन डिवायडेड बाय रॅडियल असलरेशनचा आपण रेशो घेतलेला आहे. तुम्हाला जर रॅडियल असलरेशन डिवायडेड बाय टँजेन्शियल असलरेशन विचारलं तर तुम्ही काय करायचं, हे इक्वेशन फिरवायचं फक्त, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर अल्फा टँजेन्शियल टू रॅडियल. चला ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसतोय, तो प्रश्न मी वाचतो. हा, पार्टिकल ॲट
rest start moving with constant angular acceleration alpha in the circular path, at what time the magnitude of centripetal acceleration is half the tangential acceleration? हा प्रश्न 2023, 22 आणि 20 जे जे प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो त्याच्या खालच्या साईडला दिलेला आहे बघा. कधी प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न 3 वेळा विचारलेला आहे 2023, 22 आणि 20. बघा हा प्रश्न मी सॉल्व्ह करून देतो. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो मी. अ पार्टिकल ऍट रेस्ट स्टार्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सलरेशन न तो जात आहे सर्क्युलर पाथ मध्ये. ऍट व्हॉट द टाइम किंवा व्हॉट टाइम द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इज हाफ टँजेन्शियल ऍक्सलरेशन. जे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे बघा गिव्हन डाटामध्ये काय दिलेलं आहे बघा. गिव्हन डाटा जो आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. सेंट्रिपिटल जे ऍक्सलरेशन आहे ते हाफ टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. बघा आता आपल्याला माहित आहे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला माहित आहे. व्ही स्क्वेअर बाय आर असेल किंवा आर ओमेगा स्क्वेअर असेल किंवा आर ओमेगा असेल. टँजेन्शियल ऍक्सलरेशन तुम्हाला माहित आहे आर इंटू अल्फा असतो. व्हॅल्यू पुट करा तुम्ही. आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ऑप्शन मध्ये अल्फा दिलेला आहे तर तुम्हाला माहित आहे एक रिलेशन माहित आहे. अल्फा इज इक्वल टू ओमेगा डिवाइडेड बाय टी असतो आणि टी इज इक्वल टू अल्फा इंटू ओमेगा असतो. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला आर डब्ल्यू चा फॉर्म्युला इथे पुट करावा लागेल. 1/2 इंटू आर इंटू अल्फा. आर ला कॅन्सल होईल. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू अल्फा. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे अल्फा इंटू ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू अल्फा. अल्फा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू अल्फा. अल्फा अल्फा कॅन्सल होईल. शिल्लक काय राहणार आहे अल्फा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अल्फा मल्टिप्लाय हे इकडे डिवाइड जाईल आणि आपल्याला ओमेगा जर पाहिजे असेल तर काय होणार आहे इकडे आपल्याला रूट घ्यावं लागेल 2 अल्फा. हे आन्सर आलेलं आहे का बघा. ऑप्शन नंबर किती आहे. ऑप्शन नंबर 1 आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा. तुम्ही हा फॉर्म्युला जर यूज केला तर कॅन्सल तुम्हाला आर आर होईल. पण व्हीच्या ठिकाणी तुम्हाला आर ओमेगा पुन्हा आर ओमेगा पुट करावं लागेल. त्यामुळे जे बेसिक फॉर्म्युला आहे ते तुम्हाला फिरवता आलं पाहिजे. हा बेसिक फॉर्म्युला फिरवता येत असतील तर हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. हा क्वेश्चन 3 वेळा विचारलेला आहे 2022, 23 आणि 2010 हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. हे आपण जे एमएचसीसीटी ला आलेले जे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. पहिले लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्या. 1-2 वेळा बघा. नोट्स काढा. प्रॅक्टिस करा. अजून मी समरीला सुरुवात केलेली नाही. चॅप्टर मध्ये जी असणारी जी समरी आहे ती मी तुम्हाला शिकवायला चालू केलेलं नाही. जे बेसिक फॉर्म्युला होते त्याच्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात हे तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. प्रॅक्टिस करा. काय अडचण असेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करा.